नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:28 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। तर शिवम अन्वी सकाळीच केळं खायला भेटले। अन्वी बनाना खाऊ राहिली। अरे अन्वी, यमी का? यमी काय होते? बटाटा। पोहे। तर पोहे खाऊन झाले सकाळी। कालच्या दुधाचं काय केलं रे? ते कायला फ्रीज मध्ये आता कवर लावून ठेवलं? तर मित्रांनो, कालचं पण दूध उरलेलं आहे, म्हणजे ते 4 दिवसापूर्वी घेतलेलं आहे, ते अजून फ्रीजमध्येच पडलं आहे आणि आज परत आणलंय मी। तर कालचं दूध संपवायचं बाकी, तर त्याचं काय करावं काही समजा आता। नेमकी प्यावा काय करावं? प्यायला पण एवढं शिळं दूध चांगलं नाही वाटत, काहीतरी करावं मला असं वाटतं। त्याचं चहा वगैरे चहाच बनवतो मी, त्याचा एक प्युअर दुधाचा। तर हे बघा, फ्रीजवर किती पसारा ठेवलाय, खुर्ची हे सर्व पसारा फ्रीजवर ठेवलाय। आणि इथे बनाना आहे। तर आपले जे पेरू आहे ते पिकत चालले। तर काल आणले तेव्हा कच्चे होते, तर आज खूप पिकलाय। तर हा खूपच पिकलाय, 2-3 तर पिकूनच गेले। चपात्या वगैरे झाले। तर भाजी आज तर बटाट्याची चटणी केली। तो शिवम अन्वीचा थोडा ताप उतरलाय, आता थोडे खेळताय, तर नंतर येतो का नाही बघावं लागेल। आणि शिवमचे जुलाब पण थांबले। बाल्या आलाय इकडे। बाल्या काय करतो? बाल्या अच्छा अच्छा अच्छा, हा परशीन वा। आणि आली इकडे वा। तर अन्वी रात्री खूप रडत होती। काय झालं होतं काय माहिती अन्वीला? अन्वी काय झालं होतं रात्री तुला? रडत होती। तर अन्वीला खोकला येत होता रात्री। आम्हाला वाटलं अन्वी पण बघती का काय, त्याच्यामुळे अन्वीला पाणी देत होतं प्यायला, पण आणि खूप रडायला लागली। आणि शिवम शांत झोपला होता, आहे ना शिवम? हो काय मग? हा, हेलिकॉप्टर बाहेर, हेलिकॉप्टर आले, हेलिकॉप्टर आले। शिवमचा पूर्ण बनाना खाऊन झालाय आता। हा बनाना आणि आली इथे। तर आज जायचंय दुपारी कामावरती 12 वाजता। तर दाढी पण करायची वाटली, कटिंग करायची राहिली दाढी वगैरे। तर कटिंग त्या दिवशी केली होती मी, फक्त दाढी करायची बाकी आता। गाडी करून घेऊ। रात्रीपासून हात दुखतोय माझा खूपच, हँडल गाडीचा हँडल वाकडे, तर हा हात खूप दुखू राहिला। तर खूप पेन क्लिअर पण झेंडू बाम वगैरे लावला, पण काही राहू नाही राहिलं। नेमकी काय करावं काही समजा ना, तर अजून पण दुखतोय। तर मी रात्री 2 ते 3 वेळेस ह्याच्यावर ओलोनी क्रीम लावली होती, तिने काही राहू नाही राहिली। मला वाटलं आयोडेक्स नाही तर फास्ट रिलीफ आणावं, हे 2 ट्राय करून बघावं तिने राहतं का काय, आणि तिने राहूच नाही राहिलं। गोळी घेतली असती कॉम्बिनेशन, पण जाऊन दे, सारखी गोळी खायला पण परवडत नाही। लागण पडशील। मी 2 पुसायला टॉवेल घेतला। एक बनाना खाऊन झालाय शिवमचा नाश्ता सकाळचा। तर त्यांना पोहे काय आवडले नाही वाटतं। इकडं आणि बसली। बाला बाला बाला। तर स्वयंपाक वगैरे सर्व आवरले। आज दूध उत चालले, आता दुधाचा चहा करावा का काय करावं ते समजा ना मला। तर फ्रीजमुळे खूप आजारी होते, फ्रीजमधलं थंड खाऊन। फ्रीज आणल्यामुळे तर खूपच आजार वाढले आता, थंड खाऊन आजारी पडायचे कामं झाले। बाळा बसलाय माझ्यापाशी। अरे शिवम बाळा काय करतो? इकडे पाय, डाश पकडतो, डाश आला होता इकडे। सर्दीने डोकं ना खूप जाम झालंय, असं झोपूशी वाटतंय, म्हणजे झोप कशी येते तशी झोपूशी वाटतंय सारखं। खूप आळस आलाय आणि 4 दिवस सुट्ट्या झाल्या आता।
आणि कामावर जायचा पण खूप कंटाळा येतोय आता. तर आज कसं तरी जावं लागेल. रुटीन आपल्याला रुटीन मेंटेन करावं लागणार आहे. आता नेहमीप्रमाणे थोडं रूट पोहावं लागेल. बाजूला आणि शिकेली इकडे बाजूला होय. तर थोडं आज कंटाळाच येईन सुरुवातीला कामाला. म्हणजे एकदा रुटीन चालू झाली ना मग काही टेन्शन राहत नाही. आणि जोपर्यंत सुट्ट्या मारतो ना एवढं आळस होऊन जातं, अजून आळस होऊन जातं, काय करावं काही सुचत नाही. तर आज जाऊ फायनली कामाला. पुरा हप्ता करायचं आहे. जत्रा उद्या आहे आता. म्हणजे काम आहे, अगोदरच गेलो पोपट भरला आमचा. जत्रेला जायचं होतं मला नेमकी. हो आता सर्दी पण खूप झाली मला, आजारी पण खूप झाली. तर 2-4 दिवस काढू, चांगलं रिफ्रेश होऊ, मग जाऊ. घरी पण जायचं आहे. तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.